किल्ले तुंग उर्फ कठीणगड. वैभवशाली परंपरा असलेला हा किल्ला घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील मावळ प्रांतात हा किल्ला वसलेला आहे. लोणावळ्यापासून सुमारे 24 किलोमीटर व पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावर तुंगवाडी हे गाव लागले की या गावातूनच आपला ट्रेक सुरू होतो. पूर्वीच्या काळात बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. आज आपण आलो तुंग किल्ल्यावरती. माझ्या मागे दिसते तुम्हाला वीरगड स्मारक आहे. वीरगड स्मारक म्हणजे काय की एखाद्या योद्ध्याला, एखाद्या शिपायाला कुठल्याही कारणास्तव वीर मरण आलं त्याचं स्मरणार्थ बांधलेलं हे वीरगड आहे. त्याला वीरगड इथे लावलेलं आहे. कॅमेरामॅन थोडं पुढे जरा दाखवू शकतो कॅमेरामॅन. त्यांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी केलेलं आहे. तुंगेवाडी गावातनं आपण ट्रेक स्टार्ट केला. अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर आपण वरती आलोय आणि आपल्याला आता महादरवाजा लागलाय. सो चला, किल्ल्याचे शिलेदार दिसतात आपल्याला आणि माळा लावल्यात फुलांच्या दिवाळीला ह्या. आणि हे जे बांधकाम दिसते तुम्हाला, हे जे दिसते आपल्याला दगडी बांधकाम, हे आता 1-2 वर्षामध्ये केलंय कम्प्लीट यांनी. आधी हा दगडी बांधकाम इथे नव्हतं. तो किल्लेदारांकडनं आपण परवानगी घेऊयात किल्ल्याची आणि पुढे जाऊयात. किल्लेदार मुजरा, दरवाजाला खिडे बघू शकता तुम्ही. स्ट्रेट आता वरती गेला हा रस्ता, इकडनं जायचा आपल्याला. तर पुढे आपल्याला हनुमान दरवाजा लागतो. सो महादरवाजापासून थोडं पुढे आल्यावरती आपल्याला हे एक द्वार लागते, जे जिभी रचनेचं आहे, हनुमान द्वार. याला हनुमान द्वार म्हटलेलं आहे कारण की हे जिभेच्या आकाराचं आहे. तुम्ही बघू शकता बघा, जिभीचा आकार दिला याला, म्हणून याला जिभीच्या आकाराचे हनुमान द्वार असे म्हटलं जाते. आणि इथलं थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला गणेशजीचं मंदिर लागतं. त्याला लागून तळ आहे छोटंसं. त्यात पाणी आहे ते पिण्यायोग्य आहे. तुम्ही जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल पाणी प्यायचं, तुम्ही त्यातलं पाणी पिऊ शकता तळ्यामधलं. चला तर पुढे जाऊया. थोडं पुढे आलो आपण. पुढे आल्यावरती आपल्याला उजव्या सोंडेचा मारुती लागले, सॉरी गणेशजी लागलेत. गणेशजीचं मंदिर आहे. बुद्धीची देवता गणेशजी उजव्या सोंडेचे गणेशजी म्हणून प्रसिद्ध आहेत. आता पाण्याचे टाके बघूयात आपण. साईडला आपल्याला पाण्याचा टाका आहे तेवढा खूप मोठा. भव्य स्वरूपाचा टाका आहे. पुरातन काळात पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग व्हायचा टाक्याचा. साधारणतः 10 पुरुष खोल आणि 10 पुरुष वरती एवढी याची साईज आहे टाक्याची. तुंग हा किल्ला 1600च्या आधी आदिलशाही घराण्याने बांधला होता.
पुढे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला. 1660 मध्ये या भागाच्या सुरक्षतेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली होती. जयसिंगाने आणि दिलेर खानाने आपल्या स्वारीच्या वेळी 6 मे 1665 रोजी तुंग आणि तिकोणा या भागात असंख्य गावे जाळली, पण हे किल्ले मात्र ते जिंकू शकले नाही. 12 जून 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानुसार 23 किल्ले औरंगजेबाला ठेवण्याचे ठरवल्यानंतर 18 जून 1665 मध्ये कुबात खानाने हलाल खान व इतर सरदारांसोबत हा किल्ला ताब्यात घेतला. नंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात सामील केला. तुंग किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भोवतालचं निसर्ग सौंदर्य. किल्ल्याचं ठिकाण असं आहे की तेथून तुम्हाला तिकोणा, विसापूर, लोहगड आणि पवना धरण याचं सुंदर मनमोहक दृश्य आपल्याला दिसून येतं. तुंग हा किल्ला महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. ट्रेक करून शरीराची झालेली दमछाक आणि हे थंडीचे वातावरण, म्हणून आम्ही कॉफी बनवण्याचे ठरवले. कशीबशी चूल पेटवली आणि कॉफी बनवायला सुरुवात केली. बघता बघता कॉफी कधी झाली कळलेच नाही. थोडा थकवा जाणवत होता. कॉफी घेतल्यावरती मात्र तो थकवा निघून गेला. रात्रीचे 12:30 वाजलेत. जस्ट जेवण केलं आम्ही आणि ग्रुपची फरमाईश होती की कॉफी पिऊयात. थंडीचं वातावरण आहे आणि थंडीमध्ये कॉफीचा एन्जॉय करतो आम्ही. सो cheers to everyone. Cheers coffee. Cheers. सो फायनली आपण
भाले किल्ल्यावरती पोहोचलोय. राईट साईडला तुम्ही बघू शकता समोर भगवा ध्वज फडकतोय आणि इकडे लेफ्ट साईडला आपल्या तुंगी मातेचं मंदिर आहे समोरच. तर चला तर तिकडे जाऊन मातेचं दर्शन घेऊयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.